हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचं बेसिक पाहणार आहोत. तर त्याच्याच आधी आपल्याला एक स्क्रीनवरती दिसते की वर्ड विच मे मोटिवेट यू. वैकुंठवासी संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत की असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जे गोष्ट असाध्य आहे, जे गोष्ट आपण करू शकत नाही, ती गोष्ट केल्या जाते. पण कशाने केल्या जाते? फक्त अभ्यासानं, म्हणजे प्रयत्नानुसार केल्या जाते. जर तुम्ही म्हणसान की घरी देरे हरीन परंगावरी, तशा गोष्टी होत नाहीत. तुम्हाला काही ना काही करा लागते. कुठे पोचायसाठी कुठून तरी निघा लागते, काहीतरी करा लागते. कातोडा केल्याशिवाय होत नाही. चला, मोटिवेशन झालं आजचं. आपण लेक्चरवरती जाऊ. आपल्या पहिला पहा काय म्हणते, मॅथमॅटिकल लॉजिकचा सिलेबस आहे आपल्याकडे. मॅथमॅटिकल लॉजिकचा सिलेबस सगळ्याला माहित आहे. ओके, काय काय आहे त्याच्यामध्ये? स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, क्वांटिफायर्स आहेत, त्यानंतर स्विचिंग सर्किट आहे, त्यानंतर आणखीन काय कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, लॉज आहेत, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, अप्लिकेशन्स ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट. याच्यामध्ये मी तुम्हाला बोर करत नाही. ओके, पुढे जाऊ आपण पटकन. चला, पहिल्या स्लाइड वरती दिसते आपल्याला स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय द स्टेटमेंट? आता स्टेटमेंट काय असते? स्टेटमेंट ऑलवेज डिक्लेरेटिव्ह राहते. त्याला असरेटिव्ह म्हणतो आपण. पहा, स्टेटमेंट ऑलवेज डिक्लेरेटिव्ह असते, त्याला आपण असरेटिव्ह म्हणतो. स्टेटमेंट डिनोटेड बाय PQR ना आपण स्टेटमेंट डिनोट करतो. ट्रूथ व्हॅल्यू. आता स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंटले ट्रूथ व्हॅल्यू असते. एक तर ट्रू राहते किंवा फॉल्स राहते. समजा आपण काहीतरी सांगितलं, एखाद्याला स्टेटमेंट दिलं, तर त्याच्या दोन गोष्टी राहतात. एक तर ते खरं असू शकते किंवा खोटं असू शकते, म्हणून त्याच्यात दोन व्हॅल्यूज राहतात. इच अँड एव्हरी स्टेटमेंट हॅव्हिंग द ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स. ओके, आता पहा स्टेटमेंटच्या आपल्याकडे काय आहे तर एक्झाम्पल आहे. काय म्हणते? सनराइज इन द ईस्ट. स्टेटमेंट आहे, डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेटिव्ह आहे. त्यांना सांगून दिलं सनराइज ॲट ईस्ट. मग तुम्ही चेक करा ते ट्रू आहे की फॉल्स आहे. तर हे ट्रू आहे. ओके, त्यानंतर काय म्हणते? 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 9. डिक्लेरेशन आपण डिक्लेअर करून दिलं. इक्वल टू साइन दिसते ना आपल्याकडे, तर डिक्लेरेशन आहे, डिक्लेअर करून दिलं. 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 9. आता तुम्ही चेक करा होते की नाही. मग 3चा बळा म्हणा, 3 1 3, 3 2 6. बरोबर आहे. तर 3 3 त्रिक 9 होते. बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय तर याची ट्रू आहे. हा झाला स्टेटमेंट. त्यानंतर पाहू आपण सेंटेन्स. सेंटेन्स स्टेटमेंट नाही आहे. पहा, सेंटेन्स नॉट अ स्टेटमेंट. सेंटेन्स काय म्हणते? स्टेटमेंट नाही आहे. मग काय आहे बुवा? तर पाहू आपण काय आहे तर. ओके, चला, काय म्हणते? सेंटेन्स नॉट स्टेटमेंट, नॉट डिक्लेरेटिव्ह. ठीक आहे. आता स्टेटमेंट कसं होतं? डिक्लेरेटिव्ह होतं. मग आता सेंटेन्स मध्ये काय काय ते? सेंटेन्स इन्क्लूड काय काय इन्क्लूड करते? रिक्वेस्ट असते, कमांड असते, ऑर्डर असते, सजेशन असते, एक्सक्लेमेटरी असते आणि इंटरोगेटिव्ह असते. एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल थ्रू एकदम जबरदस्त समजते. पहा, काय म्हणते? प्लीज गिव्ह मी अ पेन. भीक मागून राहिला, प्लीज गिव्ह मी अ पेन. म्हणजे काय तर रिक्वेस्ट आहे. म्हणजे काय तर सेंटेन्स आहे, स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर 2 नंबरमध्ये व्हॉट इज युअर नेम विचारून राहिला ना, क्वेश्चन आहे ना. व्हॉट इज युअर नेम काय आहे? सेंटेन्स आहे, स्टेटमेंट नाही आहे. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, एक्सक्लेमेटरी आहे. वा, असं आहे ना, ते पुरी करतात ना, लुकिंग लाईक अ वाव, तसं आहे हे. त्यानंतर सिट डाऊन काय तर ऑर्डर आहे. पहा, सेंटेन्स मध्ये आणि स्टेटमेंट मध्ये फरक काय? तर स्टेटमेंट ऑलवेज डिक्लेरेटिव्ह असते आणि सेंटेन्स काय असते? तर सेंटेन्स मध्ये व्हेरायटी ऑफ गोष्टी असतात. काय काय तर असते? कमांड असते, रिक्वेस्ट असते, ऑर्डर असते, एक्सक्लेमेटरी असते, क्वेश्चन असते, भरपूर गोष्टी राहतात. कशात तर? सेंटेन्स मध्ये. ओके, या दोघातला फरक आहे. त्यानंतर 3 नंबरमध्ये आपल्याकडे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय? पहा, स्टेटमेंट पाहिलं आपण ना, सेंटेन्स पाहिलं. स्टेटमेंट होतं डिक्लेरेटिव्ह, सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह नव्हतं. आता स्टेटमेंट आणि सेंटेन्सचं जर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं असलं तर आपण पिक्चर पाहतो ना. पिक्चर म्हणजे मूव्हीज. आमच्याकडे पिक्चर म्हणतात, तुमच्या इकडे मूव्हीज म्हणत असतील. तर पिक्चरात कसं असते? एक सीन असते कोर्टातला. एक कोर्ट असते, समोर जज बसेल असते, समोर साईडनं वकील असतात आणि एक कटघर असते. त्या कटघरात एक जण उभा असते, आरोपी. जो गवाही देत असते ना, पुरावा देत असते, तो उभा असते. मग काय म्हणते? तो जो जज म्हणते याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, सेंटेन्स रेकॉर्ड करा असं म्हणत नाही. काय म्हणते? स्टेटमेंट रेकॉर्ड करा. म्हणजे काय तर स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह असते. मग ते चेक करतील तो खरं बोलून राहिला की खोटं बोलून राहिला. तर म्हणजे त्याच्या 2 ट्रूथ व्हॅल्यू असतात. एक तर ट्रू राहणार, एक तर फॉल्स राहणार. पण आता आपल्याकडे काय तर भाऊ ओपन सेंटेन्स आहे. मग ओपन सेंटेन्स काय आहे? तर ओपन सेंटेन्स इन बिटवीन आहे. कधी स्टेटमेंट तर कधी सेंटेन्स. म्हणजे काय तर येना नर आहे, येना मादा आहे, येतो आधा आधा आहे, अशी गोष्ट आहे. तर काय म्हणते? ओपन सेंटेन्स. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द ओपन सेंटेन्स इज डिपेंड अपॉन द सिच्युएशन. कशावर डिपेंड आहे? सिच्युएशनवर. म्हणजे हा असा गडी आहे की ज्याचं सरकार बनीन त्याच्या पाल्यात बसतो मी, है ना. ज्याचं सरकार बनीन त्याच्या पाल्यात चाललो मी, म्हणजे मी सत्तेत राहतो बा, अशी कंडिशन आहे याची. तर काय म्हणते? ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट नाही आहे हे. मग आता एक्झाम्पल पाहायचं झालं आपल्याकडे तर पहा, 3 मल्टिप्लाइड बाय x अपॉन 2 -9 इक्वल टू 0. आता इथं x ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? x ची व्हॅल्यू माहित नाही. जर याला आपण सॉल्व्ह केलं तर काहीतरी x ची व्हॅल्यू येईल. पण x ची व्हॅल्यू जर समजा ऍट असं दिलं असतं की ऍट x इज इक्वल टू 3 असं काहीतरी दिलं असतं, तर मग आपण पाहिलं असतं की हे येते की नाही येत. पण हे येत नाही, म्हणजे हे झालं
ओपन सेंटेन्स. त्यानंतर पहा ही इज टॉल. कोण टॉल आहे बा? कोण आहे उंच? आपल्याला थोडी माहिती आहे कोण उंच आहे. मग तो खली उंच आहे. इथं खलीचं नाव दिलं आहे काय? नाही दिलं आहे. ही इज टॉल. कोणीतरी आहे बा, आपल्याला काही घेणं नाही आहे. त्यानं स्पष्ट सांगितलं नाही. म्हणजे काय तर ओपन सेंटेन्स आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. पुढे पहा काय म्हणते, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. एकदम सही 100% 100% ट्रूथ आहे. 100% 101% मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पण इथं काय लागते? पण म्हणजे बट. प्रत्येकासाठी थोडी आहे ना. मला आवडते, तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही पाहून राहिले की लेक्चर, पण सगळ्याला थोडी आवडते. अर्ध्या म्हणजे 90% लोकांची फाटते मॅथमॅटिक्सली. पण मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे का? हो, मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण प्रत्येकासाठी नाही आहे. म्हणून हे काय तर ओपन सेंटेन्स आहे. हा फरक आहे, एकदम मायन्यूट फरक आहे. सेंटेन्स स्टेटमेंट आणि ओपन सेंटेन्स तुम्हाला समजलं असेल. आय होप. जर समजलं नसेल तर कमेंट करा, मी याच्यापेक्षा चांगलं समजून सांगायचा प्रयत्न करीन. चला पुढे काय म्हणते, लॉजिकल कनेक्टिव्स. आता पहा समोरचा टॉपिक आहे आपला लॉजिकल कनेक्टिव्स. सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. लॉजिकल कनेक्टिव्स ऑफ द सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. ओके ठीक आहे. आपल्याकडे किती लॉजिकल कनेक्टिव्स आहेत? तर आपल्याकडे 4 लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. लॉजिकल कनेक्टिव्स कॅन बी यूज टू कनेक्ट द 2 स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट जोड्यासाठी लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करतात. सरळ समजा 2 स्टेटमेंट जोड्यासाठी आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करतो. तर एक आहे कंजंक्शन, दुसरं डिस्जंक्शन, तिसरा आहे कंडिशनल, चौथा आहे बाय कंडिशनल. ओके मरू द्या, येईल काही घेणं नाही आपल्याला याच्या नावाचं. जाऊ द्या तिकडे चुल्यात. आपल्याला कशाचं काम आहे? अँडचं काम आहे, ऑरचं काम आहे, इम्प्लिकेशनचं आणि डबल इम्प्लिकेशनचं काम आहे. ओके पहा, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं काम आहे. तर पाहू आपण, समोर आहेतच आपल्याकडे. पहा सगळ्यात पहिले आपल्याकडे कंजंक्शन. काय म्हणते? कंजंक्शन कॅन बी यूज फॉर पर्पज ऑफ कनेक्ट द 2 स्टेटमेंट बाय ऑर कंबाईन द 2 स्टेटमेंट बाय कशानं तर अँड. 2 स्टेटमेंट अँड न जोड्यासाठी आपण यूज करतो कंजंक्शन. अँडचा सिम्बॉल हा वाला आहे. असा सिम्बॉल कशाचा? अँडचा. उलटा व्ही म्हणजे अँड आहे आपल्याकडे. त्यानंतर काय म्हणते, द ट्रूथ टेबल ऑफ द कंजंक्शन. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय तर हे ट्रूथ टेबल माहित पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय माहित पाहिजे, जर तुम्हाला आपले हे लेक्चर आहे सीईटीची, हे बॅच आहे आपली पूर्ण सीईटीची. आपण या बॅचले काय तर टार्गेट सीईटी 0.1 असं नाव देऊन देऊ. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. टार्गेट सीईटी 0.1 आपलं असं नाव आहे. पहा त्याच्यामध्ये काय तर ट्रूथ टेबल कंजंक्शनचा तुम्हाला माहित पाहिजे, डिस्जंक्शनचा तुम्हाला माहित पाहिजे, कंडिशनलचा तुम्हाला माहित पाहिजे आणि बाय कंडिशनलचा तुम्हाला माहित पाहिजेतच. आणि त्याच्यामध्ये काय तर हे शेवटचं माहित पाहिजे डायरेक्ट. आता पहा याच्यात लक्षात ठेवायसाठी पहा आपण व्हाईस वर्सा म्हणजे काय, असं नाही तर तसं, तसं नाही तर असं, असं लक्षात ठेवू शकतो. पहा काय म्हणते, 2 स्टेटमेंट आहेत. आता स्टेटमेंट किती आणि आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू किती आहे त्याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल स्लाइड आहे. थांबा 2 मिनिटं, कुठे पाहू द्या. दिसते की नाही बाबा? दिसली. पहा हे स्लाइड आहे आपल्याकडे की बुवा किती स्टेटमेंट येतात, किती नंबर्स ऑफ स्टेटमेंट आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू किती असतात. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे 2⁻n. ओके काय फॉर्म्युला आहे? 2⁻n. पहा आता 2 ची पॉवर समजा एक स्टेटमेंट असलं, 2 ची पॉवर 1 किती राहते तर 2च राहते भाऊ. समजा 2 स्टेटमेंट आहे, 2 ची पॉवर 2 किती होते तर 2चा स्क्वेअर 4 होते. समजा 3 स्टेटमेंट आहे, 2 ची पॉवर 3 म्हणजे 2चा क्यूब किती होते 8 होते. ओके बस 3च आहेत तुम्हाला, 3च्या वरती नाही आहेत, काही टेन्शन घेऊ नका. ओके पहा इथे दिलाय काय ते, द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेट द नंबर्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यू इज 2⁻n वेअर n इज द नंबर्स ऑफ स्टेटमेंट. जर फास्ट होत असेल तर कमेंटमध्ये सांगा काय, आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो कमेंटमध्ये सांगा, आणि जर समजा तुम्हाला समजून राहिलं असेल तरी कमेंटमध्ये सांगा. ओके चला पुढे काय म्हणते, स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू. ओके आपल्याकडे जर एक स्टेटमेंट असलं तर 2 ट्रूथ व्हॅल्यू राहतात, 2 स्टेटमेंट असले तर 4 ट्रूथ व्हॅल्यू राहतात, आणि 3 स्टेटमेंट असले तर 8 ट्रूथ व्हॅल्यू राहतात. ओके त्यानंतर काय म्हणते, निगेशन. आता सिम्बॉल ऑफ निगेशन हा आहे. निगेशन म्हणजे निगेटिव्ह, निगेशन म्हणजे सरळ निगेटिव्ह. तिथपर्यंत येऊ आपण, पण तुम्हाला आता हे स्टेटमेंट समजले ना, आपण कनेक्टिव्ह जर होतो, लॉजिकल कनेक्टिव्ह जर होतो. ओके ठीक आहे. पहा आता आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत तर 2 स्टेटमेंट आहेत. आता 2 स्टेटमेंट आहेत तर 4 ट्रूथ व्हॅल्यू येतील भाऊ. तर आता हे फिक्स असतात. समजा एक स्टेटमेंट आहे तर 2 ट्रूथ व्हॅल्यू. ओके तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आता 2 स्टेटमेंट आहेत तर 4 ट्रूथ व्हॅल्यू. मग त्याच्यामध्ये पहा पीच्या 2 ट्रू 2 फॉल्स, क्यूच्या ट्रू फॉल्स अल्टरनेट, आणि 3 जर स्टेटमेंट असतील तर पहिल्या 4 ट्रू, नंतर 4 फॉल्स, नंतर क्यूच्या 2 ट्रू 2 फॉल्स आणि आरच्या ट्रू फॉल्स असं सिक्वेन्स असते. हे माहित आहे तुम्हाला, मी शिकवलं तुम्हाला. पाहू आपण काय म्हणते, 2 स्टेटमेंट आहेत, एक आहे पी एक आहे क्यू, अँड न कनेक्ट झालं. काय लक्षात ठेवसा, जर दोन्ही ट्रू असतील, पहा काय दोन्ही ट्रू असतील तर फायनल आन्सर ट्रू येते, किंवा एखादं जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स येते. कंजंक्शन मध्ये म्हणजे 2 स्टेटमेंट अँड न जोडलेले आहेत, तर तुम्ही काय लक्षात ठेवसा, फक्त एवढं लक्षात ठेवा लागते तुम्हाला की बुवा जर सर पहा 2 स्टेटमेंट अँड न जोडलेले आहेत, जर दोन्ही ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू राहते, किंवा एक जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स राहते इन केस ऑफ कंजंक्शन मध्ये.
त्यानंतर डिसजंक्शन. डिसजंक्शन मध्ये काय म्हणते पहा, तर डिसजंक्शन कॅन बी यूज फॉर पर्पज ऑफ कनेक्ट द टू स्टेटमेंट ऑर कंबाईन द टू स्टेटमेंट बाय ऑर. कशाने कनेक्ट करतो आपण, ऑर, आणि त्याचा सिम्बॉल आहे आपल्याकडे व्ही. ओके, आता दोन स्टेटमेंट आहे, एक आहे पी एक आहे क्यू, कनेक्ट कशाने आहे तर डिसजंक्शन, म्हणजे कशाने कनेक्ट आहेत, ऑर न. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं पहा, पी आणि क्यू आहे आपल्याकडे, याचे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ह्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत. तर ऑर मध्ये लक्षात ठेवायचं दोन्ही फॉल्स असले तर फायनल आन्सर फॉल्स, किंवा एक जरी ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू. पहा या दोघांमध्ये एक ट्रू आहे, फायनल आन्सर ट्रू, दोघांमध्ये ट्रू आहे, फायनल कंजंक्शन डिसजंक्शन. ओके ओके ओके, दोन्ही फॉल्स असलं तर फायनल आन्सर. पहा हे माझ्या इथं चुकी झाली, इथं ट्रू पाहिजेत, इथं बी काय पाहिजे ट्रू पाहिजेत. पहा प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की एक जरी ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू. हा आणि हा टेबल कॉपी झाला मला, बाकी काहीच नाही. मग कंजंक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं, कंजंक्शन डिसजंक्शन. ओके, इथे डिसजंक्शन पाहिजेत. पहा डिसजंक्शन, DISJUNCTION. ओके, डिसजंक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं की एक जरी ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू, आणि दोन्ही फॉल्स असले तरच फायनल आन्सर फॉल्स. ओके, चलो आगे देखेंगे. कंडिशनल, सबका बाप कंडिशनल. पहा कंडिशनल लय कामाचा आहे भाऊ. कंडिशनल म्हणजेच काय तर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय म्हणते पहा, इफ द कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन यूज द कंडिशनल कॅन बी यूज फॉर पर्पज ऑफ कनेक्ट द टू स्टेटमेंट ऑर कंबाईन द टू स्टेटमेंट बाय इफ देन. कशाने कनेक्ट करतात तर इफ देन न कनेक्ट करतात भाऊ. म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट इफ देन न कनेक्ट असले तर ते कशात आहे, कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन मध्ये. त्याचा सिम्बॉल आहे आपला धनुष्यबाण, धरला की मारला, धनुष्यबाण आपला सिम्बॉल आहे. त्यानंतर काय म्हणते, द ट्रूथ टेबल ऑफ द इम्प्लिकेशन. सर्वात इम्पॉर्टंट आहे इम्प्लिकेशन, सर्वात इम्पॉर्टंट, कारण की याचं सिक्वेन्स पाहा लागते. जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे जा लागते, दुसऱ्या इकडे जाता येत नाही. याचा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. तर काय म्हणते पहा, ट्रू फॉल्स फॉल्स राहते, बाकी सगळे ट्रू राहतात. पहा टी इम्प्लिकेशन एफ असं जर दिसलं तरच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा हे ट्रू आणि हे बी ट्रू राहते, टेन्शन घ्यायचं काम नाही. हे एकच फॉल्स राहते. आपल्या याच्यात थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक आहे. पहा मी इथं करून दिलं, हा ट्रू आहे हा बी ट्रू आहे. पहा हा ट्रू आहे हा बी ट्रू आहे. ओके, चला इथपर्यंत आलो आपण. की आधी पाहिलं होतं आपण लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं, तर अँड नंतर ऑर, म्हणजे कंजंक्शन डिसजंक्शन आहे ना, कंडिशनल बाय कंडिशनल. जर दोन स्टेटमेंट अँड न कनेक्ट असले तर लक्षात काय ठेवावं लागते, दोन्ही ट्रू असले तर फायनल आन्सर ट्रू, किंवा एक जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स. 2 नंबर मध्ये काय तर ऑरनं, जर दोन स्टेटमेंट ऑरनं कनेक्ट असले त्याच्यात लक्षात ठेवायचं दोन्ही फॉल्स असले तर फायनल आन्सर फॉल्स, किंवा एक जरी ट्रू असले तर फायनल आन्सर ट्रू. आता जर दोन स्टेटमेंट कशानं कनेक्ट असले तर इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन न कनेक्ट असले तर त्यात लक्षात ठेवायचं ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू, घेणं नाही काही. चला आता त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट आहे. पहा, द कंडिशनल स्टेटमेंट PQ कॅन बी रिटर्न इन एनी वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स. आता हे सीईटीच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट आहे. हेच सीईटी मध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. पहा काय म्हणते की कंडिशनल स्टेटमेंट कॅन बी रिटर्न फॉलोइंग फॉर्म ऑफ, एक खालच्यापैकी एका वेन आपण लिहू शकतो. सगळ्यात पहिले ते इफ देन कनेक्ट करू शकतो. पहा इफ देन, सगळ्यात पहिले मी म्हटलं तुम्हाला इफ देन, इफ पी त्यानंतर देन क्यू, त्यानंतर इम्प्लाइज न कनेक्ट करू शकतो, म्हणजेच काय तर इम्प्लिकेशनच आहे भाऊ. त्यानंतर ओनली इफ न कनेक्ट करू शकतो. त्यानंतर इफ सफिशियंट फॉर क्यू, त्यानंतर काय म्हणते सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी. त्यानंतर काय म्हणते क्यू फॉलोज फ्रॉम पी, त्यानंतर क्यू इज नेसेसरी फॉर पी अँड क्यू इज वेन एव्हर पी. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. फक्त कंडिशनल मध्ये फक्त इफ देन लक्षात ठेवावं लागते काय तर नाही, नुसतं इफ देन लक्षात ठेवून काहीच कामाची गोष्ट नाही आहे. तर काय लक्षात ठेवावं लागते, इफ देन लक्षात ठेवावं लागते, इम्प्लाइज लक्षात ठेवावं लागते, ओनली इफ लक्षात ठेवावं लागते, इज सफिशियंट फॉर क्यू लक्षात ठेवावं लागते, सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी लक्षात ठेवावं लागते, त्यानंतर फॉलोज फ्रॉम, त्यानंतर आणखीन इज नेसेसरी फॉर, आणि लास्ट मध्ये वेनेवर. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते भाऊ, हे कामाचं आहे. त्यानंतर चौथं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे आपल्याकडे बाय कंडिशनल. सबका बाप बाय कंडिशनल, डबल इम्प्लिकेशन, काहीच नाही, सगळेच सोपी आहे. सगळेच सोपी कसं आहे तर तुम्हाला सांगतो. पहा यार ट्रू. ओके चला सगळ्यात सोपी कसं आहे तर पाहून घेऊ आपण. एक मिनिट काय. ओके तर बाय कंडिशनल मध्ये काय ते वाचून घेऊ आपण पहिले, सगळ्यात पहिले वाचून घेऊ, टेन्शन नाही घ्यायचं. The by conditional double implication used for purpose of the connect the two statement or combine the two statement by if and only if. कशानं तर इफ अँड ओनली इफ, एवढंच माहित आहे फक्त आपल्याला. पण कामाचं कोणतं आहे, हे कामाचं आहे इकडचं,
हे कामाचं आहे, हे कामाचं नाही अशातला भाग नाही. तर ट्रूथ टेबल कसा राहील, तर 2 स्टेटमेंट आहेत, 4 ट्रूथ व्हॅल्यू राहतील. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, सिमिलर वाले ट्रू, डिफरंट वाले फॉल्स. काहीच घेणं नाही भाऊ. पहा सिमिलर, पहा इथे बी ट्रू दिसते, इथे बी ट्रू दिसते, पटकन ट्रू मारायचं. इथं बी फॉल्स दिसते, इथे बी फॉल्स दिसते, पटकन ट्रू मारायचं. आणि हे डिफरंट आहे, इथं ट्रू आहे, फॉल्स आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे, हे काय करायचे, फॉल्स करायचे. पहा बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनचं सिम्बॉल कोणता आहे, तर हा आहे. दोन्ही इकडे धनुष्यबाण, दोन्ही इकडे काय, एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये आणखीन काय काय लक्षात ठेवावं लागते, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लिकेशन क्यू कॅन बी रिटन इन एनी वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म. खालच्यापैकी आपण एकामध्ये कसंही ते लिहू शकतो. सगळ्यात पहिले तर आपल्याला इफ अँड ओनली इफ, हे तर आपलं खिशातलं आहे, सगळ्याच्या खिशात आहे, हे टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर काय, इफ आय डबल एफ म्हणजे काय, तर बाय कंडिशनल आहे हो. त्यानंतर इज इक्विव्हॅलंट टू क्यू, इज इक्विव्हॅलंट हे जर असलं तरी काय, तर आपल्याकडे बाय कंडिशनल आहे. इम्प्लाइज, पहा इम्प्लाइज, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पहा इम्प्लाइज, इम्प्लाइज लक्षात ठेवायचं म्हणजे कशात आहे, दोन्ही. पहा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, हे लक्षात ठेवलं म्हणजे कशात आहे, हे बाय कंडिशनल मध्ये आहे. त्यानंतर काय म्हणते, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड. पहा इम्प्लाइज अँड इम्प्लाइड, पहा पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. ओके. त्यानंतर इज पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू. त्यानंतर क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर पी. हे फक्त काय, तर हे सेम आहे, हे सेम आहे, फक्त काय झालं, हे स्टेटमेंट एक्सचेंज झाले. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. पहा तुम्हाला हे काही लिहायचं काम नाही आहे. हे जे पूर्ण PDF आहे ना, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. तिथं मी एक लिंक देईन, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की हे पूर्ण जे PDF आहे तुमची, हे टोटल PDF तुम्हाला त्याच्यात भेटून जाते. म्हणजे डायरेक्ट मोबाईल उघडायचा, मोबाईलमधूनच अभ्यास करायचा, कुठेच लिहायचं काम नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला याची नोट्स लागत असेल तर मला मेसेज करा या नंबरवरती. पहा 8600453316 8600453316 या नंबरला मेसेज करा. मी तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो आणि एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला याची प्रिंट भेटून जाईल, PDF भेटून जाईल. त्या PDF मध्ये तुम्ही करू शकता, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चला, तर आपण 4 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले आणि चारी आपण एक वेळेस काय करू, रिवाइज करू. तर 4 लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये सगळ्यात पहिले अँड होतं. अँड मध्ये काय असते, एक जरी ट्रू असलं, दोन्ही जरी ट्रू असले तर फायनल आन्सर ट्रू, एक जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स. ऑर मध्ये काय असते, या साईडने मी म्हणून राहिलो, त्या साईडने तुम्ही म्हणा. ऑर मध्ये काय असते, दोन्ही फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स, एक जरी ट्रू असलं तर फायनल आन्सर ट्रू. त्यानंतर इम्प्लिकेशन मध्ये काय असते, इम्प्लिकेशन मध्ये ट्रू, समजा टी इम्प्लिकेशन फॉल्स, हा सिक्वेन्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आणि बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असते, सिमिलर वाले ट्रू आणि डिफरंट वाले फॉल्स. हे झाले तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ह. पुढे जाऊ आपण. 10 नंबरची स्लाइड काय म्हणते, इथं आहे पहा, पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, पहा पी इम्प्लिकेशन क्यू, पी इज, आता पहा याच्यामध्ये बी पहा, एक आहे पी आपल्याकडे, एक आहे पी दादा, एक दुसरा आहे क्यू दादा, दोन जण आहेत. त्या दोघांना काय म्हणतात, तर पहा पी ले म्हणतात काय, काय म्हणतात रे, अँटेसिडंट. ठीक आहे, अँटेसिडंट असं काहीतरी म्हणतात बाबा. पी ले म्हणतात अँटेसिडंट और हायपोथेसिस म्हणतात. त्यानंतर क्यू ले काय म्हणतात, कॉन्सिक्वेंट और कन्क्लुजन. तुम्ही लक्षात ठेवा, असे तुम्हाला लक्षात ठेवा लागते, सीईटी वाले तुम्ही काय, याला असं म्हणतात बा. आणि इन केस ऑफ डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असते, डबल इम्प्लिकेशन मध्ये पी आणि क्यू याला कंबाईन काय म्हणतात, याला कंबाईन म्हणतात इम्प्लिकांट्स. काय म्हणतात, इम्प्लिकांट्स. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा सगळ्या गोष्टी मी एकाच टेबलमध्ये आणल्या तुमच्या, की बा 4 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत आणि 4ही लॉजिकल कनेक्टिव्ह कशाने कनेक्ट आहेत, एकामेकाला कनेक्ट आहेत. ठीक आहे, 2 स्टेटमेंट आहेत, पहिल्या याच्यात आहे अँड, दुसऱ्या याच्यात आहे ऑर, तिसऱ्या याच्यात आहे इम्प्लिकेशन, चौथ्या याच्यात आहे डबल इम्प्लिकेशन. पहा आता याच्यामध्ये अँड मध्ये काय असते, एक जरी ट्रू असतं तर फायनल आन्सर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ओके, याच्यामध्ये काय, सॉरी, याच्यामध्ये दोन्ही ट्रू तर फायनल आन्सर ट्रू, एक जरी फॉल्स तर फायनल आन्सर फॉल्स. ऑर मध्ये काय असते, दोन्ही फॉल्स तर फायनल आन्सर फॉल्स, एक जरी ट्रू तर फायनल आन्सर ट्रू. त्यानंतर इम्प्लिकेशन मध्ये काय असते, ट्रू टी इम्प्लिकेशन ऑफ फॉल्स, बाकी सगळे ट्रू. बाकी सगळे ट्रू दिसतात. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये सिमिलर वाले ट्रू आणि डिफरंट वाले फॉल्स. ओके, चलो आगे जाएंगे. आता बा आपण म्हटलं होतं की बा कंडिशनल, बाय कंडिशनल, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन याच्यामध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या, की लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले होते. मी तुम्हाला म्हटलं की बा कंडिशनल म्हणजे सर अँड आहे, त्यानंतर बाय कंडिशनल म्हणजे सर ऑफ आहे. असं आहे काय, तसं नाही आहे, है ना. कंजंक्शन, डिस्जंक्शन हे पाहिलं आपण. कंजंक्शन म्हणजे अँड आहे आणि डिस्जंक्शन म्हणजे ऑर आहे. पण तिच्या ठिकाणी दुसरं कोणी येऊ शकते ना, है ना. समजा आपल्या गावातला भंडारा असला आणि आपल्या बाबाला आमंत्रण असलं आणि आपल्या बाबाला जर लग्नात जायचं असलं तर आपल्या घरचा एक माणूस त्या भंडाऱ्यात जेवायला जाते की नाही, तसं आहे हे. म्हणजे की बा हा नाही तर तो, पण भंडारा नाही सोडायचा, है ना. तर मग सेम आहे. पहा आपण
कंजंक्शन साठी काय काय वापरू शकतो, एकतर अँड वापरू शकतो, बट वापरू शकतो, थ्रू वापरू शकतो, एट व्हाईल वापरू शकतो, एट व्हाईल ऑर हे वापरू शकतो. आणि जर काहीच नसलं दिलं तरी समजा आपण अँड वापरू शकतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, त्याचा सिम्बॉल आपला हा आहे. त्यानंतर काय म्हणते डिस्जंक्शन साठी काय वापरतो आपण, इदर ऑर वापरतो. ओके, इदर किंवा ऑर. त्यानंतर निगेशन साठी आपल्याला निगेशन वापरावं लागते. काय म्हणते, नॉट, इफ, इट इज फॉल्स. त्यानंतर काय म्हणते, इट इज नॉट ट्रू दॅट. हे तीन गोष्टी निगेशन साठी. नॉट, जे निगेटिव्ह शब्द आहेत ते आपण निगेशन साठी वापरतो. त्यानंतर कंडिशनल साठी काय वापरतो, इफ देन तो वापरतो, इम्प्लाइज वापरतो, व्हेअर वापरतो, इज नेसेसरी कंडिशन दॅट. हे पण कशासाठी वापरतो आपण, कंडिशनल. त्यानंतर बाय कंडिशनल साठी काय वापरतो आपण, इफ अँड ओनली इफ, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन दॅट. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे, हे पाहिलं आपण काय, तर किती स्टेटमेंट, किती ट्रूथ व्हॅल्यू. त्यानंतर निगेशन म्हणजे निगेटिव्ह करणं, ट्रूथचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. काही लोक असतात ना, आपण काही करायला गेलो की ते होत नाही, ते काही कामाची गोष्ट नाही, ते ताल्याजान होईन काय, असं होईन काय, तसं होईन काय, हे रिकामचोट लोक असतात ना, हे निगेटिव्ह लोक असतात. हे आपल्याला मागं वळ्याच काम करतात. तसं हा निगेशन आहे, हा निगेटिव्ह करते, हा आपल्याला मागं ओढते. तर निगेशन मध्ये काय करायचं, ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. ओके, टोटोलॉजीचं कॉन्ट्राडिक्शनचं टोटोलॉजी. चला पाहू पुढे. स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिंजन्सी. नाम लिहावर शैतान हाजीर. सध्या टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचं नाव घेतलं तर हजर झाला तो. सगळ्यात पहिले आपला स्टेटमेंट पॅटर्न. एक मिनिट थांबा, मला पाणी पिऊ द्या फक्त. चला, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचा एक पॅटर्न असते. म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट प्रॉपर अरेंजमेंट असेल, प्रॉपर अरेंजमेंट ऑफ स्टेटमेंट्स, पी क्यू, समजा पी अँड क्यू, इम्प्लिकेशन आर, असं काहीतरी प्रॉपर अरेंजमेंट असेल त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. काहीच टेन्शन नाही. काय म्हणते, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स. हा पी क्यू स्टेटमेंट लेटर झाले, काय लेटर्स आणि कनेक्टिव्ह. हे झाले कनेक्टिव्ह कोणचं, तर हा डबल इम्प्लिकेशन, हा ऑर, हा इम्प्लिकेशन अँड, हे झाले लॉजिकल कनेक्टिव्ह. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. काहीच घेणं नाही सर, आपल्याला काही माहित, सगळं माहित आहे आपल्याला, टेन्शन घ्यायचं काम नाही. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे सेम बट डिफरंट है ना, सेम असायला पाहिजे, डिफरंट नसायला पाहिजे, बरं सेम असायला पाहिजे. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय म्हणते, टू स्टेटमेंट पॅटर्न आर सेड टू बी लॉजिकल इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल आर आयडेंटिकल म्हणजे सेम. एक्झाम्पल समजा याले सॉल्व्ह केलं, जर याचा ट्रूथ टेबल जर सेम आला तर हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा सिम्बॉल हा आहे आपला, 3 रेषा. ओके, आता टोटोलॉजी म्हणजे काय, टोटोलॉजी म्हणजे जर समजा आपण एखादं स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह केलं, समजा हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, याला सॉल्व्ह केलं आपण, सॉल्व्ह केल्यानंतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या, शेवटमध्ये सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या, म्हणजे काय आहे तर टोटोलॉजी आहे. काय म्हणते, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू टी फॉर ऑल पॉसिबल कंडिशन व्हेन इट कॉल्ड टोटोलॉजी. ओके, ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय टी. कशाने डिनोट करतो तर टी न. काहीच नाही, टेन्शन नाही घ्यायचं. स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह केलं, सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या म्हणजे टोटोलॉजी आहे. त्यानंतर 2 नंबरमध्ये आपल्याकडे कॉन्ट्राडिक्शन. ओके, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, एक स्टेटमेंट पॅटर्न पकडलं आपण, त्याला सॉल्व्ह केलं आणि सगळ्या व्हॅल्यू काय आल्या, फॉल्स आल्या, म्हणजे काय तर कॉन्ट्राडिक्शन. आणि कंटिंजन्सी म्हणजे काय, जर स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये ट्रू बी नाही आल्या, फॉल्स बी नाही आल्या, म्हणजे मिक्स आल्या है ना. मग म्हणसान सर ट्रू नाही आलं, फॉल्स नाही आलं, तर मग काय आलं तर मिक्स आलं, तर त्याला म्हणतो आपण कंटिंजन्सी. कॉन्ट्राडिक्शन डिनोटेड बाय सी आणि कंटिंजन्सी कशाने डिनोट करत नाही. प्रायोरिटी ऑफ द स्टेटमेंट सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले स्टेटमेंट घ्यायचं, त्यानंतर निगेशन सॉल्व्ह करायचं, निगेशन नंतर मग तुम्हाला जसं वाटेल तसं करायचं, काही लोड नाही. हा सिक्वेन्स दिलाय पण असं काही नाही. आपण काय पाहिलं, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, स्टेटमेंट लेटरचं आणि कनेक्टिव्हचं प्रॉपर अरेंजमेंट त्याला म्हणतो स्टेटमेंट पॅटर्न. त्यानंतर आपण पाहिलं टोटोलॉजी म्हणजे काय तर स्टेटमेंट पॅटर्न तुम्ही सॉल्व्ह केलं, शेवटचे सगळे काय आले ट्रू आले, म्हणजे काय तुमचं टोटोलॉजी आहे. त्यानंतर 2 नंबरमध्ये 3 त्यानंतर पाहिलं आपण कॉन्ट्राडिक्शन मध्ये काय, जर आपण स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह केलं शेवटचे सगळे आन्सर फॉल्स आले, म्हणजे काय तर कॉन्ट्राडिक्शन. त्यानंतर कंटिंजन्सी काय, स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह केलं शेवटचे सगळे आन्सर काय आले, मिक्स आले, ट्रू आलं, फॉल्स आलं, ट्रू आलं, ट्रू फॉल्स ट्रू असं काहीतरी आलं, म्हणजे काय तर कंटिंजन्सी. ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या समजल्या, कारण की मी मनापासून शिकवलंय. चला पुढे काय म्हणते, क्वांटिफायर्स. 1 मिनिट पाणी पिऊ द्या, आज ताण लागून राहिली. ओके, चला, गजानन महाराज की जय. क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट, डुअल्स, निगेशन ऑफ कंबाईन स्टेटमेंट पाहिजे, कंपाऊंड. ओके,
त्यानंतर कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इम्प्लिकेशन. ओके, एवढं मोठं सगळं काही पाहायचं आहे आपल्याला. थोडेफार याच्यामध्ये टायपिंग म्हणजे प्रिंटिंग नाही, टायपिंग मिस्टेक आहे. थोडेफार शब्द टाईप करता करता मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तेवढं चालून घ्या फक्त. ओके, सगळ्यात पहिले आपण क्वांटिफायर्स पाहू. क्वांटिफायर्स, द वर्ड एक्झिस्ट, काय म्हणते, द वर्ड्स काय म्हणते, देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल इज कॉल्ड एज क्वांटिफायर्स. एक्झिस्ट म्हणजे की बा हजर आहे, म्हणजे आहे बा, आणि फॉर ऑल्स म्हणजे सगळंच काही आहे बा, त्याला म्हणतो आपण क्वांटिफायर्स. दोन टाईपचे क्वांटिफायर्स आहेत ना, किती टाईपचे, दोन टाईपचे. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, त्यानंतर 2 नंबरमध्ये आपल्याकडे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल आहे आपल्याकडे उलटा ये, आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचा आपल्याकडे सिम्बॉल आहे उलटा ई. ओके, म्हणजे असा हेकोळा ई असा मतलब चालते आपण. ओके, मिरर इमेज आहे ईची, उलटा म्हटलं तरी चालते किंवा मिरर इमेज म्हटलं तरी चालते, उलटा नाही आहे, मिरर इमेज म्हणा. ओके, युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियल मध्ये फरक काय ते बघू आपण. आता बघा काय म्हणते, ऑल ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन देन ट्रू. ओके, ऍट लिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. ठीक आहे, काय हे काय आहे सर, समजलं नाही, मी समजून सांगतो ना, मी बशा लावून येतं. पहा, सगळ्यात पहिले काय म्हणते, दोन टाईपचे क्वांटिफायर आहेत भाऊ. कोणकोणते आहेत, एक्झिस्टन्शियल आहे आणि युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सलचं म्हणणं काय की बा सगळेचे सगळे आले पाहिजेत, आणि एक्झिस्टन्शियलचं म्हणणं काय की बा एक जरी असला पाहिजे. म्हणजे काय, युनिव्हर्सलचं म्हणणं आहे की बा सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तरच काय तर ट्रू आहे, नाहीतर फॉल्स आहे. एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली नाही तर. आणि एक्झिस्टन्शियलचं म्हणणं आहे एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर ट्रू आहे, नाहीतर फॉल्स आहे. म्हणजे काय की युनिव्हर्सलचं काम कसं आहे की चुलीला आमंत्रण आहे, की सगळेचे सगळे जेवायला आले पाहिजेत, सगळेचे सगळे जेवायला आले घरातले तरच जीव देईल, नाही तर जीव देणार नाही. आणि एक्झिस्टन्शियलचं म्हणणं काय की बा एकालाच आमंत्रण आहे, एकच जण यायचं आणि त्यानंच जेवायचं गुपचूप पण घरी जायचं, अशी कंडिशन आहे. पाहू आपण काय म्हणते. एक्झाम्पल दिलं, इफ ए इन ब्रॅकेट 3, 5, 7, 9, 11, 12 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ओके, एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू ए. याला वाचायचं कसं, एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर याच्यामधलं काही पुट केलं आणि त्याचं सबस्ट्रॅक्शन जर 1 आलं तर व्हॅल्यू ट्रू येईल. पहा, या एक्सच्या ठिकाणी पटकन मी 9 पुट करतो, 9 मायनस 8 इक्वल टू 1 येते, म्हणजे काय आलं ट्रू. एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर ट्रू येते एक्झिस्टन्शियल मध्ये. एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली, आन्सर ट्रू आलं, टेन्शन घ्यायचं काम नाही. युनिव्हर्सल मध्ये काय, युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये काय म्हणते तो की बा सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत. घरात चुलीला आमंत्रण दिलं आहे, सगळेचे सगळे जेवायला आले तरच जीव देईन, नाही तर जीव नाही देणार, काय सगळे हाणून देईन असं म्हणणं आहे त्याचं. मग काय म्हणते, युनिव्हर्सल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. म्हणजे काय, एक्स आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स याची ऍडिशन केली तर इव्हन नंबर येते. काय, तुम्ही याच्यातलं कोणतंही पुट करा, काहीही. 3चा स्क्वेअर किती होते, 9 प्लस 3, 9 प्लस 3 झाला 12, इव्हन नंबर आला. त्यानंतर 5 घेतो मी, 5चा स्क्वेअर किती होते, 25, 25 प्लस 5 किती आला, 30 आला, इव्हन नंबर आला. गजानन महाराज की जय. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड होतात, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाईड झाल्या म्हणजे ट्रू आहे. जर एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाईड नाही झाली म्हणजे काय तर फॉल्स आहे, याचं म्हणणं आहे युनिव्हर्सलचं. चला आपण लगेच समोर जाऊ. डुअल्स, सबका फेवरेट, सबका लाडका डुअल. काय म्हणते डुअल मध्ये काहीच नाही करावं लागत. अँडचं करावं लागते ऑरचं करावं लागते अँड, टीचं करावं लागते सीचं करावं लागते टी. म्हणजे टोटॉलॉजीचं कॉन्ट्राडिक्शनचं टोटॉलॉजी. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके, पहा हे पाहून घ्या तुम्ही. डुअल्स एकदम सोपी आहे. त्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. बाहुबली, भल्लालदेव आहे, भल्लालदेव. ओके, नाही हा बाहुबली आहे, त्याच्यानंतर भल्लालदेव येणार आहे. काय म्हणते, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट किती होते आपल्याकडे, 4 होते. कोणकोणते, ओके, कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. ओके, चला आता निगेशन ऑफ कंजंक्शन. आता पहा, हे आपल्याकडे कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट असतात, अँड कनेक्ट असतात. इथं आपल्याकडे अँड कनेक्ट आहेत. त्यानंतर काय, असं निगेशन केलं म्हणजे याला निगेशन लावलं. निगेशन लावल्यावर काय होणार, हे निगेशन आतमध्ये जाईल. निगेशन आतमध्ये गेल्यावर काय होणार, पहा या पीले निगेशन लागेल, क्यूले निगेशन लागेल, बरोबर आहे. त्यानंतर काय होईल, या अँडचा होते फक्त ऑर, बस. कशात तर कंजंक्शन मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. कंजंक्शन मध्ये काय होते, निगेशन लावलं तर निगेशन दोघायला लागून जाईल, अँडचं काय होणार ऑर. सिमिलर डिस्जंक्शन मध्ये, कंजंक्शन डिस्जंक्शन, अबे डिस्जंक्शन पाहिजे इथं काय पाहिजे, डिस्जंक्शन, DISJUNCTION. ओके, डिस्जंक्शन. आता डिस्जंक्शन मध्ये काय, दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत, ऑर न कनेक्ट आहेत. ओके, डिस्जंक्शन मध्ये आपण निगेशन लावलं, निगेशन लावल्यावर काय होते, निगेशन आतमध्ये जाते. निगेशन आतमध्ये गेल्यानंतर फक्त दोघांना निगेशन लागेल आणि ऑरचं काय होणार, ऍड. टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा इथं ऑर होतं, इथं ऍड झालं. ओके, पुढे पाहू आपण. निगेशन ऑफ कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशनचं.
पहा इम्प्लिकेशन मध्ये काय असते, दोन स्टेटमेंट या धनुष्य बाणानं कनेक्ट असतात, आहेत ना कनेक्ट, दोन स्टेटमेंट पी अँड क्यू इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत. निगेशन लावलं, लागलं निगेशन, काय होणार पहा पी जसं तसा या इम्प्लिकेशनचं अँड झालं आणि निगेशन कशाला लागलं, क्यूले लागलं. याच्यात लक्षात ठेवायचं बरं, याच्यात सोपी आहे, दोघांना निगेशन लागलं सर, अँडचं केलं ऑर आणि ऑरचं केलं अँड, असं केलं. याच्यात आपण एक्सचेंज ऑफर खेळलो याच्यात, पण याच्यात तसं नाही आहे. याच्यामध्ये काय होते, निगेशन आतमध्ये जाते, पी जसा तसा, त्यानंतर इम्प्लिकेशनचं होते अँड आणि निगेशन क्यूले निगेशन लागून जाते. त्यानंतर निगेशन ऑफ बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मध्ये निगेशन कसं काम करते, तर बाय कंडिशनल मध्ये पहा, बाय कंडिशनल मध्ये सगळ्यात पहिले तर ते कंडिशनल पहा, निगेशन घेतलं आपण, निगेशन लावलं, निगेशन लावल्यानंतर काय तर पहा आता पहिले पी जसा तसा याचा झाला अँड आणि निगेशन क्यूले लागला, बस. आता पहा सेम तिकडे फक्त काय तर क्यू इकडे येणार आणि पी तिकडे जाणार, क्यू शिफ्ट, पी आणि क्यू शिफ्ट होणार. पहा इथं काय आला, पीच्या ठिकाणी क्यू आला, इथं अँड निगेशन पी, आणि दोन्ही कनेक्ट कशाने झाले, ऑरनं. पहा मधात अँड आहे पण दोन्ही कनेक्ट कशाने आहेत, ऑरनं आहेत. बाय कंडिशनल मध्ये लक्षात ठेवायचं. पहा बाय कंडिशनल मध्ये निगेशन करायचं असेल तर पी अँड निगेशन क्यू, ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू अँड निगेशन पी, एवढं लक्षात ठेवायचं. येथे तुम्हाला प्रॅक्टिस करा, नाही समजलं तर मला विचारा, मी सांगतो. पुढे 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 काय आहे आपल्याकडे, कन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इम्प्लिकेशन. सगळ्यात कामाची गोष्ट आहे भाऊ, हे सीईटी मध्ये भयानक क्वेश्चन पडतात याच्यावरती की बुवा कन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा सर. ठीक आहे मी सांगतो, एक मिनिट फक्त. पहा कन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे कशात अप्लाय होतात, तर हे फक्त आणि फक्त इम्प्लिकेशन मध्ये अप्लाय होतात, फक्त आणि फक्त इम्प्लिकेशन. पहा कन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इम्प्लिकेशन म्हटलं है ना. इम्प्लिकेशन मध्ये काय असते, पी आणि क्यू कनेक्ट असते सर अशा धनुष्यबाणानं. ओके, आता काय चेंज काय होते, कन्व्हर्स मध्ये काय चेंज होते, इनव्हर्स मध्ये काय चेंज होते, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय चेंज होते. तर कन्व्हर्स मध्ये काहीच नाही, शिफ्ट होतात फक्त. पहा पी इम्प्लिकेशन क्यू आहे तर काय झालं, क्यू इम्प्लिकेशन पी, फक्त कन्व्हर्स मध्ये तेवढं. इनव्हर्स मध्ये काय होते सर, दोघांना निगेशन लागते ते जसेचे तसे. पहा पी निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, याचं काय झालं, फक्त निगेशन लागलं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय होते सर, निगेशन बी लागते आणि शिफ्ट बी होतात. म्हणजे याले जर आपण याचं जर निगेशन ऑफ कन्व्हर्स त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन ऑफ कन्व्हर्स त्याला म्हणतो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर इथं काय झालं, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी, हे सगळं याच्यावर अप्लाय झालं. पहा कन्व्हर्स मध्ये पी इम्प्लिकेशन क्यू होतं, कन्व्हर्स मध्ये काय झालं, फक्त क्यू इकडे पी तिकडे. इनव्हर्स मध्ये काय झालं, पहा निगेशन, याले निगेशन लागलं, याले निगेशन लागलं, याले निगेशन लागलं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय झालं, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी, हे झालं आपले कन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कामाचे आहेत हे. त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याकडे, ओके हाय भल्लाल देव आहे ना, पीठ पे छुरा भल्लाल देव, बाहुबलीचा भाऊ भल्लाल देव. म्हणजे काय तर सर्वात डिफिकल्ट नाही म्हणू शकत आपण, पण क्रिटिकल म्हणू शकतो, थोडाफार क्रिटिकल म्हणू शकतो, डिफिकल्ट नाही आहे, क्रिटिकल आहे की बुवा अल्जेब्रा ऑफ द स्टेटमेंट. आता हे कसं लक्षात ठेवायचं, नंदू सर सांगतात बिलकुल मनापासून, एकदम दिलसे, बिलकुल इथून सांगतात. पहा एकदम तुम्हाला समजेन, म्हणजे समजेन, 100% समजेन. पाणी पिऊ द्या, 2 मिनिटं थांबा फक्त. ओके चला पटकन कमेंट करा की बुवा सर हे जमते नाही जमत. आपण सुरू करू याले अल्जेब्रा ऑफ द स्टेटमेंट. एकदम सोपी अल्जेब्रा ऑफ द स्टेटमेंट. काय म्हणते की बुवा किती लॉज आहेत आपल्याकडे, 10 लॉज आहेत आपल्याकडे, जास्त नाही आहेत. आता 10 लॉ मध्ये सगळ्यात पहिले आहे इडम्पोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि डी मॉर्गन्स लॉ, पहिले 5 पाहायचे आहेत आपल्याला. आता इडम्पोटेंट लॉ काय म्हणते, इडम्पोटेंट मध्ये का पहा काय आहे ते, पी अँड पी क्यू, पी ऑर पी क्यू अँड पी अँड पी ऑर पी आणि पी अँड पी. आता काय असते, इडम्पोटेंट लॉ म्हणते की बुवा पहा एका घरातले 2 जण एका पंक्तीत चालत नाही है ना, एका पंक्तीत एकच जण बसेल. म्हणजे काय, जर दोन्ही सिमिलर असतील, ते अँड न कनेक्ट असो की ऑर न कनेक्ट असो, त्याचं एकच घ्यायचं फक्त. ओके, हा म्हणते इडम्पोटेंट लॉ. आला सर आपल्याला एकदम सोपी आहे. 2 नंबर मध्ये कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणते की बुवा एका घरातले 2 जण जर समजा एका पंक्तीत बसायचं असेल तर अल्टी करून बसायचं, एकाच लाईनीत नाही बसायचं, एक जण या लाईनीत बसेल, एक जण त्या लाईनीत बसेल. म्हणजे काय तर जर पी आणि क्यू जर अँड किंवा ऑर न कनेक्ट असतील तर ते आपण शिफ्ट करू शकतो, इथं घेऊ शकतो क्यू, इथं घेऊ शकतो पी, म्हणजे आपण त्याला इंटरचेंज करू शकतो. त्यानंतर काय म्हणते असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय म्हणते की जर एका घरातले 3 जण जर आले तर लपून बसायचं, बिलकुल एकामेकाला दिशाचं नाही. म्हणजे काय पहा पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत, तिन्ही स्टेटमेंट कनेक्ट कशा आहेत तर पहा हे वरती सगळेचे सगळे ऑर न कनेक्ट आहेत, खाली सगळेचे सगळे अँड न कनेक्ट आहेत, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह सेम आहे याचा. तर आपण पी आणि क्यू ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो, ऑर तसाचा तसा हा ब्रॅकेट शिफ्ट करून पी ऑर या दोघांना ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो किंवा ब्रॅकेट काढून टाकू शकतो, त्याचं म्हणणं आहे. अँड मध्ये बी सेमच. काय तर इथं ब्रॅकेट होता, ब्रॅकेट शिफ्ट झाला इकडे, नंतर ब्रॅकेट काढून टाकला. ओके चलो पर्दा निकाल लिया उन्होंने. चला त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, चांगला एकदम कामाचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सर्वात जास्त यूज होते.
याच्यावर फोकस करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे. म्हणजे हा कशाचं काम करते, हा कोणाचं काम करते, हा पंक्तीत जो कार्यकर्ता असते, मेन कार्यकर्ता, धुरंधर कार्यकर्ता, की बस पहिल्या पंक्तीपासून शेवटच्या पंक्तीपर्यंत वाढायचं काम करते, तो हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तो हा डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. म्हणजे काय, तर हा वाढून द्यायचं काम करते, वाटून द्यायचं काम करते. सगळ्यात पहिले पत्रवळी आली, द्रोण आला, भाजी आली, बुंदी आली, शेव आली. ओके, असं आहे ते. मग काय म्हणते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय डिस्ट्रीब्यूट करायचं, तर लॉजिकल कनेक्टिव्ह विथ स्टेटमेंट. काय डिस्ट्रीब्यूट करायचं, लॉजिकल कनेक्टिव्ह विथ स्टेटमेंट. स्टेटमेंट विथ लॉजिकल कनेक्टिव्ह असंही म्हणू शकता. पहा पी आणि ऑर आहे इथं. पहा 2 मिनिटं पेन चेंज करतो, आपल्याकडे आहे ना पेन चेंज करून आपण. ओके, पहा इथं आहे पी आणि ऑर. ओके, आणि आतमध्ये इन ब्रॅकेट पास लॉजिकल कनेक्टिव्ह चेंज झालं, क्यू अँड आर. बाहेर ऑर होतं, आतमध्ये अँड आहे. मग काय केलं ना, पी आणि ऑर क्यू सोबत घेतला. पहा पी आणि ऑर क्यू सोबत घेतला, त्यानंतर पी आणि ऑर आर सोबत घेतला. पहा पी आणि ऑर आर सोबत घेतला, आणि हे जे मधातलं लॉजिकल कनेक्टिव्ह होतं हे मधात घेऊन घेतलं. अँड मध्ये बी सेम काय होतं, पी अँड. ओके, आतमध्ये क्यू ऑर आर होता, मग पी आणि अँड क्यू सोबत, पी आणि अँड आर सोबत, आणि हे दोन्ही कशाने कनेक्ट, तर ऑर न कनेक्ट. असंच म्हणते. हा सर्वात कामाचा आहे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काही नाही आहे, निगेशन जे पाहिलं की ना आपण कंजंक्शन डिस्जंक्शन त्याचंच आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू असलं तर दोघांनी निगेशन वाटून द्यायचं, आणि अँडचं करायचं ऑर, आणि ऑरचं करायचं अँड. डी मॉर्गन्स लॉ एकदम सोपी आहे, सगळ्याला येतेच. त्यानंतर पुढे भाऊ आपण काय आपल्याकडे आयडेंटिटी लॉ. आता हे कामात पडतात, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ॲब्झॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. तर आयडेंटिटीचं म्हणणं काय, पी ऑर एफ असलं तर पी, आणि पी अँड टी असलं तर पी. बाकीचं मग समजा पी ऑर एफ असलं तर फक्त फॉल्स घ्यायचं, आणि पी ऑर ट्रू असलं तर ट्रू घ्यायचं. हे कशाचं म्हणणं आहे, आयडेंटिटी लॉचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याकडे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय म्हणते, पी ऑर निगेशन पी इक्वल टू टी, आणि पी अँड निगेशन पी ऑर निगेशन पी इक्वल टू टी, पी अँड निगेशन पी इक्वल टू फॉल्स. ॲब्झॉर्प्शन लॉ काय म्हणते, पी ऑर, ॲब्झॉर्प्शन म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेणं, पी ऑर इन ब्रॅकेट पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू, आणि पी अँड इन ब्रॅकेट पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू राहते. त्यानंतर कामाचं आहे आपल्याकडे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ कामाचा आहे. काय म्हणते कंडिशनल लॉ, कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन कनेक्ट आहे. आता पी आणि क्यू इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत, हे इथं तुम्हाला दिसून राहिलं. ओके, इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत, तर निगेशन पी ऑर क्यू. पहिले तर काय होईल, इथं इम्प्लिकेशनचं ऑर झालं, हा लॉ मध्ये बरं, कंडिशनल लॉ आहे आपल्याकडे. काय इथं काय झालं, निगेशन पी ऑर क्यू, हे एक इम्पॉर्टंट कामाचं आहे. ओके, त्यानंतर निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी, हे एक कामाचं आहे. हे गोष्टी लक्षात ठेवायचं. काय, तर इथं काय झालं, पी इम्प्लिकेशन क्यू होतं, तर पी जसा तसा त्याला निगेशन लागलं, निगेशन पी झालं, इथं झालं ऑर आणि क्यू. मग कसं होतं, त्याचं उलट झालं थोडंसं. त्यानंतर इकडे काय होते, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. ओके, त्यानंतर बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मध्ये काय, तर दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत, तर दोन्ही स्टेटमेंट सर डबल इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत. तर पहिले बाय कंडिशनल मधून कंडिशनल मध्ये आला, आणि कंडिशनल मधून मग समोर सॉल्व्ह केला. इथं कंडिशनल मध्ये आला, समोर त्याला सॉल्व्ह केलं. इथं निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी, हे झाले तुमचे लॉ. सगळेचे सगळे लॉ झाले 10. त्याची चांगली प्रॅक्टिस करा. पुढे काय आहे आपल्याकडे, तर पुढे आपल्याकडे अप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ओके, चला थकलो जरासा, पण तरी एवढं खतम करतो. म्हणजे आपलं सीईटीचं लेक्चर आहे म्हणून आपण थोडंसं फास्टमध्ये बेसिक घेऊन राहिलो. जर नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा, मी पुन्हा सांगतो, काही लोड घ्यायचं काम नाही. फक्त काय, तर हे सिरीज जे आपण चालू केली हे कंटिन्यू करा. महत्वाची गोष्ट, आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे 100 क्वेश्चन घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण मॅट्रासिसचे 100 क्वेश्चन घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 100 क्वेश्चन घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 100 क्वेश्चन घेणार आहोत, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफायनाइट इंटिग्रेशन, इनडिफायनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर जेवढे चॅप्टर असतील आपले त्या सगळ्या चॅप्टरचे 100 क्वेश्चन घेणार आहोत. ओके, ते 100 क्वेश्चन झाले की डबल रिपीट, तिकडची बी आपण 11वीची बी सोडणार नाही आहोत, मग डबल रिपीट, मग डबल हे 100 झाले. आणखीन मॅथमॅटिकल लॉजिकचे आणखीन 100. म्हणजे मी तुमच्या हाती मॅक्सिमम क्वेश्चन हाती देणार आहोत. जवळपास 2 ते 3 हजार क्वेश्चन 100% तुमच्या हाती देतो, ते फ्री ऑफ कॉस्ट. काय तर फक्त कमेंट करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, बस टोपलं. चला, काय म्हणते अप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किटमध्ये कसं अप्लाय होते लॉजिक, आता स्विच 2 टाईपचे स्विच आहेत, एक आहे क्लोज असते, एक असते ओपन असते. क्लोज असला की करंट फ्लो होते. आता तुम्ही म्हणता सर क्लोज असले कसं काय करंट फ्लो होते. आता आपल्याकडे काय काय, ठीक आहे, चला हे बॉटल दाखवतो मी तुम्हाला. 1 मिनिट, दिसते काय बॉटल, जवळ आणतो. आता क्लोज सध्या समजा हे आता इथं न्यूट्रल मध्ये आहे, हे झालं क्लोज आणि हे झालं ओपन. क्लोज असलं क्लोज असलं की याच्यातून पाणी सांडत नाही, म्हणजे काय, आता करंट फ्लो होऊ शकते. आणि ओपन असलं की याच्यातून पाणी सांडते.
सांडलं जरासं. ओके, पाणी सांडते म्हणजे काय तर करंट फ्लो होऊ शकत नाही. हा आहे ओपन आणि क्लोजचा कन्सेप्ट. ओके, इथे दिसते स्विच क्लोज. स्विच क्लोज असलं म्हणजे काय असते, ऑन असते आणि त्याला आपण 1 ने हे करतो. आता तिकडे आपण ट्रू फॉल्स असं दिलं होतं ना, तर इथं ट्रू साठी 1 आणि फॉल्स साठी 0 वापरतो. फॉल्स साठी 0 वापरावं लागते भाऊ रे. इथं 0, इथं 0, इथं 0. ओके, ओ. त्यानंतर स्विच क्लोज म्हणजे करंट फ्लो होते. त्यानंतर ओपन सर्किट. ओपन सर्किट म्हणजे काय, तर इथं ओपन सर्किट, हे झालं ओपन, हे काही क्लोज नाही भाऊ, याच्यातून करंट फ्लो होत नाही. तर मग ओपन सर्किटमध्ये स्विच ओपन म्हणजे ऑफ असते, 0 राहते. स्विच ओपन म्हणजे करंट फ्लो होत नाही. त्यानंतर ते F0 ट्रू साठी असते 1 आणि फॉल्स साठी असते 0. आटोपलं, टेन्शन घ्यायचं काम नाही, बाकी सेम गोष्टी. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे, सिरीज मध्ये सर्किट आणि पॅरलल मध्ये सर्किट, अशा 2 टाईपचे सर्किट राहतात. एकतर सिरीज मध्ये राहते, एकतर पॅरलल राहते. आता सिरीज मध्ये असलं तर कनेक्ट कशाने राहते, तर काय इम्पॉर्टंट काय की बुवा सर सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल म्हणजे काय. सिरीज मध्ये असले स्विच तर कनेक्ट राहते अँड न, आणि पॅरलल मध्ये असलं तर ऑर न. बस एवढंच कामाचं होतं. याच्यामध्ये काय ते स्टेटमेंट जे असतात S1 S2 S3 म्हणजे P Q आणि R. S1 डॅश इथं काय पाहिजे, S1 डॅश S2 डॅश S3 डॅश म्हणजे इथं येणार निगेशन P, निगेशन Q आणि निगेशन R. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. S1 S2 S3 P Q R, S1 डॅश S2 डॅश S3 डॅश म्हणजे निगेशन P, निगेशन Q आणि निगेशन R. आता सिरीज मध्ये असलं तर N कनेक्ट राहतात, दोन स्विच N कनेक्ट राहतात, आणि पॅरलल मध्ये असलं तर ऑर कनेक्ट राहतात. त्यासाठी इथं ऑर दिला आणि इथं दिला अँड. चला पुढच्या लेक्चरमध्ये काय, पुढच्या याच्यात काहीच नाही. ओके 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 ठीक आहे. चला झालंय खतम. तर आजचं लेक्चर तुम्ही सगळेजण पाहून घ्या. जबरदस्त लेक्चर झालं बिलकुल. मी एकदम चांगलं शिकवलं मला तरी वाटते बुवा. तुम्ही सांगा तुमची कमेंट की बुवा कसं काय शिकवलं, काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे ते सांगा. आणि जर आवडलं असेल बिलकुल बिंदास, जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपलं चॅनल वाढवा. ओके, बस एवढंच. गजानन महाराज की जय, भारत माता की जय. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.